हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी मयुरी. तर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण? कशात सगळेजण? चॅनल मोनोटाईज झाल्यापासून तुम्हाला सांगायचं तर चॅनल मोनोटाईज झाल्यापासून फेक आयडिया काढायला लागलेत बरं का. मला माहिती आहेत कोण आहेत ते, पण मला काही घेणं देणं नाही कुणाजवळ आणि काय नाही बघा. उगाचच काय कुणाचं नाव नको आणि काय नको. चॅनल मोनोटाईज झाल्यापासून लोक फेक आयडिया काढत आहेत. का बरं? फेक आयडिया काढून त्रास देऊन मुद्दामून चिडवायचा प्रयत्न करतात. काय मिळणार आहे तुम्हाला? काहीच नाही याच्यातून, काहीच नाही. दुसऱ्याचा वाटोळं केलं तर स्वतःचं चांगलं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि माझ्या समर्थनावरती विश्वास आहे बरं का. मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. कोणी सांगतंय, कोण काय सांगत असेल माझ्याबद्दल वाईट बीट एकात दोन घालून, मला काही फरक पडत नाही. मी कशी आहे मला माहिती आहे आणि माझ्या समर्थांना माहिती आहे बरं का. आणि मी जिथे राहते त्यांना पण सगळ्यांना माहिती आहे. माझा स्वभाव माझ्या घरच्यांना पण माहिती आहे. मला इतर कोणाचं काही घेणं देणं पडलं नाही. माझ्या घरच्यांना, माझ्या नवऱ्याला, माझ्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला बाकी त्यांचं काही घेणं देणं पडलं नाही. एवढं लक्षात ठेवा. माझ्या पाठीवर किती कुटाणे करा, मला किती त्रास द्यायचा प्रयत्न करा, एक लक्षात ठेवा की प्रत्येकाला आहेच काही नाही काहीतरी बरं का. प्रत्येकाची वेळ येत असते, प्रत्येकाची. आणि पहिला चॅनल मोनोटाईज केला, दुसरा चॅनल मोनोटाईज केला. कष्ट आहे त्याच्यामध्ये. 2 लेकरांना सांभाळून, घरदार सांभाळून सगळं करायचं ही जिद्द आहे माझ्यामध्ये. फुकट नाही चॅनल मोनोटाईज होत. आणि तुम्हाला जर करायचं आहे तर तुम्ही स्वतःहून चॅनल मोनोटाईज करा. तुम्ही चॅनल ओपन करा, तुम्ही बघा किती कष्ट आहेत ते, आणि तुम्ही चॅनल मोनोटाईज करा. तुम्ही पुढे जा. मी कुणावरतीच जळत नाही, कुणावरतीच नाही, कोणीच नाही. मी सध्या माझ्या दुश्मनावरती पण जळत नाही मी बरं का. मी कोणाच्या चॅनलवर पण जात नाही, कोणाचे व्हिडिओ पण बघत नाही आणि काय नाही. त्यामुळे प्रश्नच नाही जळायचं, आणि जळतच नाही. माझ्यामध्ये जलकुटपणा नाही आहे तेवढा की जळायचं म्हणून. आणि माझी एवढी इच्छा होती माहिती आहे का, की मला अपेक्षा पण नव्हती माझं चॅनल मोनोटाईज होईल वगैरे. आणि मी अजून पण अपेक्षा करत नाही कोणत्याच गोष्टीची बरं का. आपल्याला कमवायला लागतं ते काय चुकत नाही. माझा नवरा सकाळी 7 वाजता जातो आहे, संध्याकाळी 10-10:30 वाजता घरी येतो आहे. आणि यूट्यूब चॅनल आहे, कधी बंद होईल कधी काय होईल सांगू शकत नाही. कंपनी आपल्याला सोडून जमणार आहे का? नाही. मग माझ्या नवऱ्याने मी चॅनल ओपन केले, चॅनल मोनोटाईज झाले. माझ्या नवऱ्याने कामधंदा सोडून माझ्याबरोबर राहिला असतं. मग बायकोने चॅनल मोनोटाईज करते, मग घरात बसूनच त्या चॅनलच्या जीवावर खावं, तेवढी आमच्या तेवढ्या रक्तात नाही आहे बरं का. तेवढं नाही. मी आहे, मला वाटतं की काहीतरी करावं. हे केलं तर हे केलं, झालं त्यातून चांगलं तर झालं देवाच्या दयेने, नाही तर नाही. एवढं काय त्याच्यामध्ये. आणि कसलं एवढं मी करत नाही. मी भरपूर जणांना बोललेले, मला ह्या चॅनलची काहीच ही नव्हती की चॅनल मोनोटाईज होईल किंवा काय होईल. पण देवाला पण काहीतरी वाटलं. मी लक्ष पण देत नव्हते. बघितलं ना तुम्ही, माझे व्हिडिओ नव्हते येत, माझी लाईव्ह नव्हती. मी लाईव्ह पण एवढी घेत नाही. तर आत्ता सकाळी एक घेते, दुपारी एक घेते आणि रात्री एक घ्यायला लागली चॅनल मोनोटाईज झाल्यापासून. नाहीतर लाईव्ह पण घेत नव्हती मी. कधी 15 दिवसांनी, महिन्याने लाईव्ह घेतली तर, नाहीतर नाहीच. आणि मुद्दामून फेक आयडिया काढून त्रास देताना माझं कधीच वाईट होणार नाही, लक्षात ठेवा. मला जर ही करायला बसलात ना तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हीच पडणार आहे, लक्षात ठेवा. माझं कधीच वाईट होणार नाही, कधीच नाही. कारण की माझ्या बापाचं माझ्या पाठीशी हात आहे, समजलं ना, लक्षात ठेवा. त्यामुळे कधीच कोणीच माझं वाईट करू शकत नाही, कधीच नाही. वाईट करण्याचा हेतू पण करू नका, म्हणजे मनात पण काय आणू नका. तुम्ही माझं वाईट करता करता तुमचं वाईट होईल. तुम्ही तुमचं वाईट करताय, माझं नाही. आणि एक लक्षात ठेवा, मला तुमच्यासारखी लोक पाहिजेत, माझं वाईट चिंतणारी. तुकाराम महाराज म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा केल्याशिवाय समोरचा माणूस पुढे पण जात नसतं. तुमचे पहिले मी आभार मानते. मला फेक आयडिया घेऊन त्रास देताना तुमचे पहिले आभार मानते, एवढं लक्षात ठेवा. काय तुम्ही किती त्रास द्या, तुम्ही मुद्दामून त्रास देता, चॅनल बंद करेल किंवा काय करेल. पहिली गोष्ट, मी चुकी करत नाही बरं का, चुकतच नाही. तुम्ही मुद्दामून येऊन फेक आयडिया काढला तर किती ऐकून घेणार माणूस. आणि माणूस
रागात असल्यावर माणूस जर वाईट बोलत असेल समोरची व्यक्ती तर रागात थोडंफार बोलतोच. हां, का थोडंच हसत बोलणार आहे का? तर तुम्हाला आणायच्या तेवढा फेक आयडिया आणू शकता. तुम्ही जेवढा फेक आयडिया आणाल, जेवढा बोलाल, तेवढं वाईट कमेंट्स करा, कसंही करा, माझं चॅनल ग्लो करा. बरं का, हेच तुम्हाला सांगणं आहे. आणि काळजी घ्या फेक आयडीवाल्यानं पण, बरं का. चला बाय सगळ्यांनी. तर मला हेच सांगायचं आहे की माझं वाईट करणारी अक्षरशः माझं वाईट करणारी अक्षरशः त्यांचं वाईट झालं ते मी स्वतःच्या डोळ्याने बघितले. समजलं का? आणि तेच लोक आज माझे गुणगान गात आहेत. एवढं लक्षात ठेवा. माझ्यासमोर विचारसुद्धा आणू नका. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, मी दुश्मनाच्या उपयोगी पडते. जा मला ठेव जा नेऊन ठेव जा. समजलं? तर चला बाय.